नमस्कार. आज आपण वाचतोय आपली पहिली मराठी बुक उर्मिला, एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास. लेखक आहेत समर. शत्रुघ्न अक्षरशः धावतच भरताच्या पर्णकुटीत आला. लवकर बाहेर चला, हनुमान पुन्हा अयोध्येत आले आहेत. मी त्यांना नुकतंच आकाशात उडताना पाहिलंय. बहुधा ते आपला शोध घेत इथे आले असावे. हातातली भुज्रपत्र तशीच ठेवून भरत तातडीने पर्णकुटी बाहेर आले. खरोखरच हनुमंत भरतांना शोधत नंदीग्रामात आले होते. भरत त्यांच्या दिशेने धावले. भरताच्या आणि शत्रुघ्नाच्या मनात तगमग सुरू झाली. हनुमंत नेमका काय संदेश सांगणार असतील? श्रीराम कुशल असतील ना? हनुमंत अयोध्येत परतले आहेत याचा अर्थ श्रीरामांना अयोध्येच्या मदतीची आवश्यकता असणार. भरतांच्या मनात कित्येक प्रश्न आणि शंका आल्या. मात्र हनुमंताचा प्रसन्न चेहरा बघून त्या शंका मनातल्या मनातच विरल्या. प्रणाम हनुमान, भरतांनी अभिवादन केले. हनुमानही भरतास वंदन करत म्हणाले, दशरथ नंदन, आपली प्रथम भेट झाली तेव्हा मी तुम्हाला चिंताजनक वार्ता सांगितली होती. मात्र आता मी तुम्हाला अतिशय आनंदाची वार्ता सांगणार आहे. हे वीर, तुम्ही ज्या वार्तेकडे आमचे लक्ष वेधले आहे तिची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. तुम्ही असे कोड्यात बोलू नका. आमचे कान ही आनंद वार्ता तुमच्या तोंडून ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहे. भरतांचा आनंद गगनात मावत नव्हता. तुम्ही 14 वर्षे या क्षणाची प्रतीक्षा केली आहे, त्यामुळे मी तुमच्या संयमाची परीक्षा घेणार नाही. हे राजकुमार, तुमचा तर्क सत्य आहे. प्रभू श्रीराम, माता जानकी, श्री लक्ष्मण, किष्किंधेचे महाराज सुग्रीव आणि लंकेचे नवे महाराज विभीषण हे सर्व अयोध्येत काही क्षणातच प्रवेश करणार आहेत. ते तूर्त महर्षी भरद्वाजांच्या आश्रमात आहेत. त्यानंतर निषाद राजांची भेट घेऊन प्रभू अयोध्येत येणार आहेत. त्यांच्या आगमनाबाबत पूर्वसूचना देण्यासाठी श्रीरामांनी मला येथे पाठवले आहे. हनुमानाकडून ही वार्ता ऐकताच भरतांनी हनुमंतांना आलिंगन दिले. आनंद कसा व्यक्त करावा हे त्यांना उमगत नव्हते. त्यांच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू बाहेर पडले. अर्थात लंकेचे युद्ध संपले. वहिनींची सुखरूप सुटका झाली. श्रीरामांनी लंका जिंकली. हो हो राजकुमार, श्रीरामांचे आणि रावणाचे युद्ध 7 दिवस चालले. अंतिमतः ब्रह्मास्त्राच्या प्रहाराने रावणाचा वध झाला. देवता हे युद्ध पाहण्यासाठी आकाशात एकत्रित झाल्या होत्या. श्रीरामांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष इंद्रांनी एक विशेष विमान पाठवले. प्रभूंच्या इच्छेनुसार रावणवधानंतर श्री विभीषणांना लंकेचे राज्य देण्यात आले. आता ते सर्व अयोध्येत येत आहेत. माता जानकी सुखरूप आहे. हनुमान, तुम्ही मला जीवनातील सर्वात आनंददायी वार्ता सांगितली आहे. तुमचे किती आभार मानावे हे माझ्या अल्पबुद्धीला कळत नाही. तुम्ही श्रीरामांचे प्राण वाचवण्याकरिता एक पर्वत उचलून लंकेपर्यंत प्रवास केला. माझ्यासारख्या पापी माणसामुळे श्रीरामांना वनवासात जावे लागले. मात्र तुमच्यासारख्या सज्जन वीरांनी श्रीरामांची सेवा केली. जे कार्य माझे होते ते तुम्ही केले. तुम्ही वंदनीय आहात. भरतांची नम्रता पाहून हनुमंताचे डोळे यावेळीही पाणावले. माझ्यासारख्या सामान्य सेवकाची तुम्ही किती स्तुती करत आहात. कृपया मला अधिक लज्जित करू नये. श्रीरामांची सेवा करून माझे पुण्यच वाढले. त्यांची सेवा करणे हे माझे कर्तव्यच आहे. हनुमान, तुमच्यासारखा नम्र वीर मी या ब्रह्मांडात पाहिला नाही. आम्हालाही साध्य न झालेली रामभक्ती तुम्हाला साध्य झाली. भरतांनी हनुमानाला पुन्हा वंदन केले. हनुमानानेही भरताचे तोंड भरून कौतुक केले. राजकुमार, आता आपण ही वार्ता अयोध्येला सांगायला हवी. संपूर्ण अयोध्या श्रीरामांची प्रतीक्षा करत असेल. हनुमान म्हणाले, हो, मी नंदीग्रामात अधिक वेळ दवडणे योग्य नाही. आता अयोध्येला सजायला हवे. श्रीरामांच्या विजयाचा उत्सव साजरा व्हायला हवा. अयोध्येच्या इतिहासात कधीही न झालेला आणि भविष्यात कधीही न होऊ शकणारा अतिभव्य उत्सव अयोध्येत होईल. शत्रुघ्न, चल, आपल्याला बरीच तयारी करायची आहे. हनुमान, कृपया आपणही आमच्या बरोबर यावे. अयोध्येला एका खऱ्या रामभक्ताची ओळख व्हायला हवी. भरत, शत्रुघ्न आणि हनुमान शीघ्रतेने राजप्रासादाकडे निघाले. भरतांना इतका आनंद झाला होता की ते अक्षरशः धावतच राजप्रासादाकडे गेले. भरतांच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता.
राजप्रासादात लावलेल्या तुळशीच्या लहान रोपांना पाणी घालणाऱ्या श्रुतकीर्तीला राजकुमार भरत राजप्रासादाकडे येताना दिसले. 14 वर्षांनी भरत धावत राजप्रासादाकडे येत असल्याचे पाहून तिला समजायचे ते ती समजली. ती सुद्धा धावतच मांडवीकडे गेली. मांडवीला भरतांच्या येण्याची वार्ता कळताच ती त्वरित राजप्रासादाच्या प्रवेशद्वाराजवळ गेली. भरतांनी मांडवीला भेटताच आनंद वार्ता सांगितली. मांडवीने भरतांना औक्षणाकरता थांबवण्याची विनंती केली, पण आता भरत कसे थांबणार? त्यांनी उलट मांडवीलाच प्रासादातील सर्वांपर्यंत ही वार्ता पोहोचवण्याचे सांगितले व ते स्वतः शत्रुघ्न आणि हनुमानासोबत अयोध्यावासियांना ही वार्ता सांगण्यासाठी निघाले. ती वार्ता ऐकता स्त्रिया, पुरुष, वृद्ध, तरुण, बालक सर्व अयोध्या सजवू लागले. अयोध्या दीपांच्या राशींनी सजली. अयोध्यावासियांना श्रीरामांच्या पुनरागमनामुळे पराकोटीचा आनंद होणे स्वाभाविक होते, कारण अयोध्येचे महाराज तब्बल 14 वर्षांनी अयोध्येत परतणार होते. उर्मिलेसाठी लक्ष्मणाचे येणेही तितकेच सुखदायक होते. आनंदाचा परमोच्च बिंदू गाठल्याने ती निशब्दच झाली. आसपास काय सुरू होते ते तिला उमगत नव्हते. लक्ष्मण येणार हे ऐकताच तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. मनात आनंद होता, तशी उत्सुकता पण होती. उत्सुकता होती तसे असंख्य प्रश्न होते. लक्ष्मण आता कसे दिसत असतील? त्यांना माझा चेहरा आठवत असेल का? 14 वर्षांमध्ये ते किती आणि कसे बदलले असतील? त्यांना विवाहानंतरचा पहिला मास आठवत असेल का? त्यांनी परतल्यावरही संन्यस्त होण्याचा निर्णय घेतला तर? 14 वर्षांनंतर त्यांच्या अंगी विरक्ती निर्माण झाली असेल तर? असे कित्येक प्रश्न तिच्या मनात येरझारा घालत होते. नगरातून प्रासादात परत जात असताना उर्मिलेला झुळूक दिसली. उर्मिलेला पाहून झुळूक म्हणाली, अभिनंदन, राजकुमारींचा संसार आता पुन्हा सुरू होणार आहे. हो, खूप वर्षाची प्रतीक्षा संपली. झुळूक म्हणाली, आता मला निघायला हवं. काय ग, सकाळीच कुठे निघालीयस? कुठे म्हणजे? तू बहुधा विसरलीये. काही मासांपूर्वी मी तुला याची कल्पना दिली होती. माझे पती आणि मी एकत्र भारत भ्रमण करणार आहोत. मी तुझ्यासाठीच इतके दिवस इथे थांबले होते. त्यांनाही काही दिवस थांबण्याची विनंती केली होती. आता राजकुमार आल्यावर माझी इथे विशेष आवश्यकता नाही. वेड्यासारखं काहीही बोलू नकोस. मला सदैव तुझी आवश्यकता असेल. तुझ्याशिवाय माझं जीवनच अपूर्ण आहे झुळूक. पण जीवनाचे नियमही विचित्र आहेत. विवाह झाल्यावर तू अयोध्येत येशील असं तुलाही वाटलं नव्हतं. मलाही इतके पर्यटन प्रेमी पती लाभतील असं वाटलं नव्हतं. पण ही एक आनंदाचीच गोष्ट आहे. म्हणजे मला 12 ठिकाणी चौकशा करण्याची सवय होतीच. आता 12 गावं फिरेनही. दोघीही हसल्या. अगदी नावाप्रमाणे सगळीकडे बागडशील. तुझं टोपण नाव सार्थकी लागेल. उर्मिले, तुझी खूप आठवण येईल मला. उर्मिला म्हणाली, आठवण आली की लगेच अयोध्येत यायचं. मी तुला जाऊच दिलं नसतं, पण तुलाही फिरण्याची आवड आहे म्हणून जाऊ देते. प्रवास सुरू होण्यापूर्वी कुणालाही अडवू नये. शुभेच्छाच द्याव्या. मी तुझी प्रतीक्षा करेल. मी सुद्धा कायम तुझ्या भेटीसाठी उत्सुक असेल. दोघींचे डोळे पाणावले. आता दोघींनाही अधिक बोलता येणार नाही आणि ऐन रस्त्यात अश्रूही ढाळता येणार नाही. हे दोघींनीही ओळखले व एकमेकींना निरोप दिला. तुझा हा हसरा निरागस चेहरा कायम असाच राहो, उर्मिला म्हणाली. मी तर अशीच राहीन. आता तुझ्या नशिबी केवळ सुख आणि सुखच असो. मी आता सगळ्यांसाठी तयार आहे. दोघींनीही स्मित केलं. निषाद राजांच्या वस्तीकडून श्रीराम आता अयोध्येकडे निघाले आहेत. ही वार्ता समजताच सर्व नागरिक अयोध्या नगरीच्या सीमेजवळ श्रीरामांच्या स्वागतासाठी उभे राहिले. कित्येक स्त्रिया हातामध्ये दीप घेऊनच उभ्या होत्या. पुरुषांच्या हातात वाद्य आणि फुलं होती. पुष्पक विमान अयोध्येच्या सीमेजवळ उतरले. श्रीराम एका साध्या रथातून वनात गेले होते, मात्र ते लंकाधीशाच्या विमानातून अयोध्येत परतले. ते भव्य विमान आणि श्रीरामांभोवती असलेला वलय अयोध्येच्या प्रजेने पाहिले. त्यांचा राजा केवळ बंधूसह आणि पत्नीसह वनात गेला होता. मात्र अयोध्येत परतताना त्यांच्या मागे 2 सम्राट, अनेक वीर आणि सेनापती होते. श्रीराम त्या सर्व वीरांचे नेतृत्व करत होते आणि आता ते अयोध्येच्या सिंहासनावर बसणार होते. अयोध्यावासियांच्या मनात त्यांच्या राजाबाबत असलेला अभिमान द्विगुणित झाला.
श्रीराम जवळ येताच सर्वांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, वाद्य वाजू लागली. श्रीरामांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. जय श्रीराम, जय श्रीराम. अनेक लोक येऊन श्रीरामांच्या चरणांना श्रद्धापूर्वक स्पर्श करू लागले. सीतेच्या आणि लक्ष्मणांच्या नावाचाही जयघोष सुरू झाला. अयोध्येच्या नागरिकांनी श्रीरामांचे, जानकीचे आणि लक्ष्मणाचे उत्स्फूर्त स्वागत केले. सुग्रीव आणि विभीषणांनी कित्येक वर्ष राज्य करूनही प्रजेवर अत्याचार करणारे राजे पाहिले होते. मात्र 1 वर्षही राज्य न करता प्रजेला इतका प्रिय असणारा राजा ते प्रथमच बघत होते. श्रीरामांनी आणि श्रीलक्ष्मणांनी भरताची भेट घेतली. शत्रुघ्नही भेटला. बंधूंनी एकमेकांना आलिंगन दिले. ते सर्व राजप्रासादाच्या दिशेने चालू लागले. राजप्रासादाच्या दारात राजमाता आणि तिन्ही बहिणी या 4ही भावांचे औक्षण करण्याकरता उभी होत्या. माता कौसल्येने श्रीरामांचे, उर्मिलेने लक्ष्मणाचे, मांडवीने भरताचे आणि श्रुतकीर्तीने शत्रुघ्नाचे औक्षण केले. ज्योतीचा प्रकाश लक्ष्मणाच्या आणि उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये दिसत होता. दोघांची दृष्टभेद झाली. लक्ष्मणाने उर्मिलेकडे बघताच स्मित केले. ते स्मित पाहून उर्मिलेच्या मनातील अनेक शंका आपोआपच दूर झाल्या. त्या एका भेटीमध्ये शब्दाविनाच दोघे अनेक गोष्टींबाबत बोलले. उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये 14 वर्षांचा विरह संपल्याचे समाधान होते, तर लक्ष्मणाच्या डोळ्यांमध्ये गृहस्थाश्रमात पाऊल ठेवण्याची उत्सुकता होती. उर्मिलेच्या पापण्या लाजत, डोळ्यांना झाकत, दृष्टीभेटीत व्यत्यय आणत होत्या व लक्ष्मणाचा आत्मा त्याच्याकडे पाहून अलगद सुखावत होता. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली तो क्षण उर्मिला जगत होती. प्रकृतीचे शतदा आभार मानत होती आणि ईश्वरासमोर मनोमन साष्टांग दंडवत घालत ती हा उत्सव साजरा करत होती. औक्षवणानंतर तिचे लक्ष लक्ष्मणाच्या घायाळ शरीराकडे गेले. ती लक्ष्मणालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजात म्हणाली, तुमच्या शरीरावर अनेक व्रण दिसत आहेत. तुलाच आता त्यांची काळजी घ्यायची आहे. लक्ष्मणाचे हे वाक्य उर्मिलेकरता अमृता समान मधुर आणि सुखावह होते. प्रियकरासह वेळ व्यतीत करणे, त्याच्या दुःखामध्ये सहभागी होणे, त्याचा आनंद बघणे हे प्रेयसीकरिता अमृतच. विशेषतः उर्मिलेसारख्या कुटुंबप्रिय आणि प्रपंचीय स्त्रीला तिच्या प्रियकराने म्हटलेले हे वाक्य अत्यंत सुखावह वाटणे स्वाभाविकच होते. लक्ष्मणाच्या एकाच वाक्यात उर्मिलेला 14 वर्षांच्या विरहाचे दुःख आणि येणाऱ्या कित्येक वर्षातील सुखांचे दर्शन घडले. मात्र त्या वाक्यात विरहाची वेदनाही होती. लक्ष्मणानेही तितक्याच व्याकुळतेने हा काळ सोसला आहे हे उर्मिलेला समजले. त्याच्या भोवती सुरू असणाऱ्या जयघोषामुळे ही 2 वाक्ये दोघांनाच ऐकू गेली. त्यानंतर उर्मिला काही बोलली नाही. ती केवळ लाजली आणि औक्षण संपवून पुढचा सोहळा बघत उभी राहिली. श्रीराम. श्रीरामांना त्या गर्दीत एक थरथरणारा आवाज ऐकू आला. राजमाता कैकेयी श्रीरामांपुढे येऊन उभी राहिली. मला क्षमा करा. मी पापिणी आहे. मी अत्यंत घोर पाप केले आहे. या जन्मात त्याचे प्रायश्चित्त करता येणार नाही हे मला ठाऊक आहे. कैकेयीने हात जोडून श्रीरामांकडे क्षमायाचना केली. श्रीरामांनी कैकेयीचे हात धरले व ते म्हणाले, माता, हे काय म्हणते? तुझ्यामुळेच आज भारतवर्षातील असंख्य राक्षसांचा संहार झाला. पापी राजांना शिक्षा झाली. तुझ्या एका आज्ञेमुळे मला ऋषींची सेवा करता आली. तुझ्यामुळे माझे आयुष्य उजळले. श्रीरामांचे शब्द ऐकताच कैकेयीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. श्रीरामांचा नम्रपणा पाहून तिथे उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. श्रीरामांनी कैकेयीलाही वाकून नमस्कार केला. राजमातांची भेट झाली. संपूर्ण वातावरण आनंदाने भारले होते. अयोध्येत कित्येक वर्षांनी असा आनंदोत्सव साजरा झाला होता. आता लवकरच श्रीरामांचा राज्याभिषेक होणार होता. संपूर्ण अयोध्या नगरी सजली होती. श्रीरामांनी, सीतेने आणि लक्ष्मणाने कित्येक वर्षांनी अयोध्येच्या राजप्रासादात पाऊल ठेवले. भरत आणि शत्रुघ्नही या वास्तूपासून 14 वर्षे दूर होते. त्या सर्वांसाठी हा अनुभव अत्यंत विलक्षण होता. वनवासातील जीवन अत्यंत वेगळे आणि कष्टदायक होते. आता ते पर्व संपून एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती. आता दुष्टांचा संहार करण्याकरिता श्रीरामांना लोककल्याणकारी निर्णय घेणाऱ्या राजाच्या भूमिकेत यायचे होते.
श्रीरामांच्या सोबतीस लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न तर होतेच, मात्र आता हनुमानासारखे विश्वासू भक्तही होते. वनवास संपला. श्रीरामांच्या आणि लक्ष्मणाच्या आयुष्यातील एक नवे पर्व सुरू झाले. या नव्या पर्वाचे प्रत्येक पैलू पाहण्याकरता आता त्या दोघांसोबत त्यांच्या भार्याही होत्या. अयोध्या उत्तरार्ध. लक्ष्मण उर्मिलेसमोर होता. उर्मिलेला त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी व्रण दिसत होते. 14 वर्षांच्या एकांताचे व्रण उर्मिलेच्या अंतःकरणावरही होते, मात्र लक्ष्मणाच्या सानिध्याने ते हळूहळू भरत होते. या 14 वर्षात लक्ष्मणाने प्रेम भावनेचा विचारही केला नव्हता, किंतु यापुढे त्याला वनवासी तरुणाच्या भूमिकेत राहण्याची तीड मात्र आवश्यकता नव्हती. आता शेवटच्या श्वासापर्यंत तो उर्मिलेसोबत राहू शकत होता. दोघे हाच विचार करत होते. त्यांच्या मनामध्ये इतका आनंद दाटला होता की त्यांना शब्दांचाही विसर पडला होता. त्यांना केवळ कायमचे आनंदाच्या सागरात लुप्त व्हावेसे वाटत होते. उर्मिलेने डोळ्यातले अश्रू पुसत म्हटले, माझे जीवन आज पूर्ण झाले असे मला वाटत आहे. ईश्वराच्या कृपेने तुम्ही सुखरूप परत आलात. मी ईश्वराचे आभार मानण्याकरता कठोर साधना करेल. त्या ईश्वरामुळेच माझे प्राणनाथ माझ्याकडे सुखरूप परतले आहेत. उर्मिले, मी ईश्वरी कार्याकरिताच वनवास स्वीकारला होता. सज्जन सुरक्षित राहावे आणि राक्षसांचा नाश व्हावा याकरिता हा खटाटोप सुरू होता. ते कार्य पूर्ण करून मी इथे परतलो आहे. यानंतर तुला किंवा मला कधीही विरह सहन करावा लागणार नाही. लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरती आनंद झळकत होता. मला ईश्वराची पूर्वनियोजित योजना कशी लक्षात येईल? तुम्ही वनवासात जाणार आहात असे सांगून परस्पर युद्धक्षेत्री गेलात. तुम्ही अरण्यात सुरक्षित राहावे याकरिता मी इतकी वर्ष प्रार्थना करत होते. तुम्ही युद्धभूमीच्या दिशेने जात आहात हे मला मुळीच ठाऊक नव्हते. श्रीरामांच्या दूताने राजकुमार भरतांना ही वार्ता सांगितली. त्यानंतर माझे मन अत्यंत व्याकुळ झाले होते. आता कुठे माझ्या जीवात जीव आला आहे? तुझी चिंता स्वाभाविक होती, किंतु आम्ही युद्धभूमीकडे जात आहोत हे आम्हालाही माहीत नव्हते. वनवासाची 13 वर्ष झाल्यावर पुन्हा अयोध्येकडे परतीचा प्रवास करायचा आहे या विचाराने आम्ही सुद्धा उल्हासित झालो होतो. मात्र पापी रावणाने वहिनींचे अपहरण केले. त्यामुळे आम्हाला युद्ध करणे क्रमप्राप्त होते. मला हा वृत्तांत ऐकायचा आहे. तुम्ही 14 वर्षे कसे जगलात, कुठे राहिलात, काय केले, कुणाला भेटलात, या सर्व प्रश्नांची उत्तरे मला हवी आहेत. उर्मिलेच्या चेहऱ्यावर स्मित विलसत होते. त्यासाठी उभे आयुष्य आहे. तुला सावकाश सर्व घटना सविस्तर सांगेल. तुला नाही तर कुणाला सांगणार? पण उर्मिले, मी त्या दिवशी तुझे मत जाणून न घेता वनवास स्वीकारला याबद्दल मला वाईट वाटते. पण तुझ्यासह काही क्षण व्यतीत केले असते तर बहुधा मी मोहात अडकलो असतो. मला माझे कर्तव्य पार पाडता आले नसते. त्यामुळे मला तुझ्यासह न बोलता परस्पर वनवासात जावे लागले. आता त्या जुन्या गोष्टींना आठवून दुःखी का व्हावे? जे झाले ते चांगल्याकरिताच झाले असे म्हणूया. तुमच्या हातून असंख्य राक्षसांचा संहार झाला. या सकारात्मक गोष्टीला आठवून कृतार्थ होणे योग्य आहे. आपल्याला काही वर्षे दूर राहावे लागले असले तरी त्यामुळे असंख्य स्त्री पुरुष अन्यायातून मुक्त झाले आहेत. हे काय कमी आहे? आपण तो काळ आठवून दुःखी होणे टाळूया. या आनंददायी क्षणात दुःखांचा विचार नको. या क्षणाचे महत्त्व आपल्याहून अधिक कुणाला कळणार आहे? उर्मिलेच्या वाक्यामुळे लक्ष्मणाच्या मनात उर्मिलेबाबत अधिकच प्रेम आणि आदरही तयार झाला. इतक्या वर्षाचे दुःख ती सहज विसरायला तयार होती. तिला वर्तमानाचा एक क्षणही वाया जाऊ द्यायचा नव्हता. अर्थातच या स्थितीपर्यंत पोहोचणे किती कठीण असावे याची लक्ष्मणाला पूर्ण कल्पना होती. त्याने उर्मिलेच्या डोळ्यांमध्ये आणि शब्दांमध्ये एका तपस्विनीचे तेज पाहिले व त्याला समजले की गेली 14 वर्षे केवळ त्यानेच संन्यासात व्यतीत केले नाहीत. उर्मिलाही संन्यस्तच होती व तिची वैचारिक तपश्चर्या देखील सुरूच होती. उर्मिलेचे वाक्य संपताच लक्ष्मणाने मान खाली घातली. तो तिच्यापासून काहीसा दूर गेला व वातावरणाजवळ उभा राहिला. उर्मिला त्याच्या मागे आली. त्याचा निराश झालेला चेहरा पाहून उर्मिलेने विचारले, नाथ, मी चुकीचे विधान केले आहे का? तुम्ही माझ्याकडे बघणेही टाळत आहात? नाही, तू चुकीचे विधान मुळीच केलेले नाही.
उलट तू एका तपस्विनीप्रमाणे जीवनाबाबत तुझा दृष्टिकोन मला सांगितला. मग असा कोणता विचार तुम्हाला वेदना देत आहे? उर्मिले, मी तुझे वाक्य ऐकल्यावर तुला असे म्हणणार होतो की या 14 वर्षांमध्ये तुझ्यात बदल झाला आहे. तुझ्या चेहऱ्यावर सद्विचारांचे तेज झळकत आहे. किंतु 14 वर्षांपूर्वी तू कशी होतीस हे देखील मला आठवत नाही. आपल्याला एकमेकांचा पुरेसा सहवासही लाभला नाही. मी तुला अयोध्येत आणले आणि हे दुःख सहन करण्यास भाग पाडले. लक्ष्मणाने दीर्घ श्वास सोडला. इकडे बघा, तुम्ही मला अयोध्येत आणले नाही. मी सुद्धा तुम्हाला स्वीकारले आहे. तुम्ही जाणून बुजून मला त्रास व्हावा याकरिता कोणतेही कार्य केलेले नाही. त्यामुळे मनात ही खंत असण्याचे काहीच कारण नाही. मी तुम्हाला आत्ताच म्हटले की भूतकाळाचा विचार करू नका. तुम्ही वनवासात काय काय केले आहे हे मला अवश्य जाणून घ्यायचे आहे. पण तुमच्या सहवासात विश्वातील सर्व दुःखे विसरूनच मला ती कथा ऐकायची आहे. प्रिये, मी खरोखरच भाग्यवान आहे. या विश्वात केवळ तूच मला समजू शकतेस. तू इतक्या उत्तमोत्तम वचनांनी माझे स्वागत केले नसते तर मी इथे येऊनही दुःखीच राहिलो असतो. मात्र मला आनंदी ठेवण्याचा कसब तुला साध्य झाला आहे, लक्ष्मण प्रेमाने म्हणाला. ही कला मी तुमच्याकडूनच शिकले आहे. विवाहानंतर तुम्ही म्हटलेले प्रत्येक वाक्य मला अद्याप लक्षात आहे. पहा, तुम्ही मला काही दिवसांमध्ये इतका आनंद दिला की तो मी अद्यापही विसरू शकले नाही. पुढे विसरूही शकणार नाही. उर्मिला लक्ष्मणाजवळ आली. मला यापुढे तेच कार्य करायचे आहे, लक्ष्मण म्हणाला. या 2 आत्म्यांचा पुनश्च संगम झाला. श्रीरामही कित्येक दिवसांनी सीतेला भेटले. 14 वर्षांनी मांडवीला भरताचा आणि श्रुतकीर्तीला शत्रुघ्नाचा सहवास लाभला. अयोध्येच्या प्रासादात प्रीतीचे वातावरण बहरू लागले. अयोध्येत प्रत्येक अंगण सजले होते. अयोध्या दीपांच्या प्रकाशाने उजळली होती. सर्व स्त्री पुरुष बालक वृद्ध उत्तमोत्तम वस्त्र परिधान करून नगर सजवत होते. असे काय विशेष होते? त्या दिवशी कोणताही सण नव्हता. मग त्या दिवशी श्रीरामांचा राज्याभिषेक होणार होता. अयोध्येला 14 वर्षांनी राजा लाभणार होता. त्यामुळे प्रत्येक अयोध्यावासी प्रसन्न होता. राज्याभिषेकाचे नाना विधी पहाटेपासूनच सुरू झाले होते. भारतातील पवित्र नद्यांचे पाणी अयोध्येत आणले गेले. राजप्रसाद पुष्पमाळांनी सजला. अनेक राजे, राजदूत, ऋषी, मुनी आणि धनिकांचे अयोध्येत आगमन झाले. भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्याच्या नव्या सम्राटाचा राज्याभिषेक सोहळा भव्य दिव्य असणे स्वाभाविकच होते. हा सोहळा सुरळीत पार पाडण्याचे दायित्व लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्यावर होते. पिवळे अधर्य आणि लाल रंगाचे उत्तरीय श्रीरामांनी परिधान केले होते. त्यांनी राजसभेत प्रवेश केला. कपाळावर सूर्यांकित गंध, डोळ्यांमध्ये विलक्षण तेज, चेहऱ्यावर प्रसन्न मुद्रा, तटस्थ देहबोली आणि रुबाबदार चाल. जणू सिंहासनावर बसल्यावर श्रीरामांची नव्हे तर सिंहासनाची शोभा वाढणार होती. श्रीरामांसोबत महाराणी सीता सिंहासनाच्या दिशेने चालत होती. विश्वातले सर्वोत्तम अलंकार सीतेने परिधान केले होते. अयोध्येच्या सिंहासनावर केवळ राजा आसनस्थ होत नसे तर त्यांच्यासोबत महाराणी सुद्धा आसनस्थ होत असे. सीता आणि राम हे दाम्पत्य आता सिंहासनी बसल्यावर जणू त्या सिंहासनाच्या सौंदर्यालाही पूर्णत्व प्राप्त झाले. राज्याभिषेक सुरू झाला. महर्षी वशिष्ठांनी श्रीरामांच्या डोक्यावर सम्राटाचा मुकुट चढवला. शंखनाद होऊ लागला. महर्षींनी श्रीरामांच्या कपाळावर मंगल तिलक लावले. प्रजेंनी श्रीरामांच्या नावाचा जय जयकार सुरू केला. श्रीरामांच्या चरणाजवळ बसलेले परमभक्त हनुमान मनोभावे श्रीरामांच्या नावाचा जय जयकार करीत होते. त्यांच्या उजव्या हाताला राजकुमार लक्ष्मण आणि डाव्या हाताला राजकुमार भरत उभे होते. भरतांच्या शेजारी शत्रुघ्न देखील उभे होते. उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती सिंहासनाच्या उजवीकडे असणाऱ्या खांबाजवळ उभ्या राहून हा सोहळा बघत होत्या. सर्वांना धन्य धन्य वाटले. सीता श्रीरामांच्या शेजारी बसली होती. सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना महान ऋषीगण बसले होते. महाराज सुग्रीव, महाराज विभीषण निमिंत्रांच्या आणि मंत्र्यांच्या रांगेत प्रथम स्थानावर बसले होते. त्यांच्यापुढे विविध राजांचे राज्ये आणि राजदूत बसले होते. अयोध्येचे सर्व मंत्री आसनस्थ झाले. इतकी विशाल राजसभा केवळ अयोध्येतच होती.
सूर्यवंशाच्या अनेक सम्राटांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले हे साम्राज्य आता श्रीरामांना सांभाळायचे होते आणि वाढवायचे होते. श्रीरामांचा स्नेह संपादित करण्यासाठी अनेक राजे अयोध्येत उपस्थित झाले होते. मंत्र्यांच्या रांगेमध्ये उभे असलेले प्रजाजन श्रीरामांच्या नावाचा जय जयकार करत होते. रामराज्याला आरंभ झाला होता. अयोध्येचा सुवर्णकाळ आकार घेऊ लागला. संपूर्ण विश्वातील एका महान साम्राज्याला श्रीरामांसारखा नीतिवान आणि पराक्रमी राजा लाभला. या सोहळ्याचे पडसाद सर्वत्र उमटले. काही शत्रू घाबरून शस्त्रास्त्राची जुळवाजुळव करू लागले, तर सज्जन राजांना श्रीरामांचा राज्याभिषेक ही शांततेची नांदी वाटू लागली. एका पाठोपाठ एक आनंद वार्ता ऐकून अयोध्येचा राजप्रासाद उल्हासित झाला. प्रथमतः सीतेच्या आणि त्यानंतर उर्मिलेच्या गरोदरपणाची वार्ता अयोध्येत पसरली. राजपुत्रांचा जन्म हा एक उत्सवच होता. काही दिवसांच्या अंतराने सीतेच्या आणि उर्मिलेच्या पोटी पुत्ररत्न जन्म घेणार होते. परंतु एके दिवशी सीतेची काळजी घेणाऱ्या एका दासीने सीतेच्या गर्भाविषयी एक आनंददायी शक्यता वर्तवली. सीता तिच्या शय्येजवळ विश्रांती घेत होती. तिच्या एका बाजूला उर्मिला आणि दुसऱ्या बाजूला दासी बसली होती. मांडवी आणि श्रुतकीर्ती शय्येजवळ उभ्या होत्या. सीतेची नाडी आणि गर्भाची स्थिती तपासताना दासीला एक शंका आली. तिने सीतेची नाडी पुन्हा तपासली आणि ती म्हणाली, अभिनंदन महाराणी, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन. तुमच्या गर्भात केवळ एक नाही तर 2 अभ्रकांची वाढ सुरू आहे. प्रासादात काही दिवसांनी 2 नव्हे तर एकूण 3 बाळांचा जन्म होणार आहे. आम्ही आता तुमची विशेष काळजी घेऊ. त्या दासीने मंगलवार्ता सांगताच त्या चौघींच्या आनंदाला पारावार उरला नाही. चौघींनी आनंदाने एकमेकींकडे पाहिले. उर्मिलेने त्या दासीला विचारले, तुझे हे भाकीत खरे ठरले नाही तर आमचा भ्रम निराश होईल. वाटल्यास पुन्हा एकदा तपासणी कर. राणी, मी अनेक गर्भवतींची चिकित्सा केली आहे. जुळ्या मुलांचा जन्म देणाऱ्या माताची लक्षणे महाराणींमध्ये दिसत आहेत. मी त्यांची नाडीही तपासली आहे. तुम्ही 3 बाळांच्या स्वागताची तयारी करा. दासीने विश्वासाने स्वतःच्या मताचे समर्थन केले. सीतेच्या मनात असंख्य विचारांची कालवाकालव झाली. प्रसूतीबाबत उत्सुकताही होती. 2 बाळांचे मातृत्व लाभल्याचा आनंदही होता आणि स्वतःसह 2 जीवांची काळजी घेण्याच्या दायित्वाचे भानही तिच्या ठायी निर्माण झाले होते. सीतेला आणि उर्मिलेला आनंद व्यक्त करताना स्वाभाविकपणे काही मर्यादांची जाणीव ठेवणे भाग होते. त्यांना आनंद व्यक्त करताना शारीरिक हालचालींना मर्यादा घ्यावी लागणार होती. आणि आनंदाच्या भरात प्रासादात सर्वत्र फिरून ही वार्ता प्रत्येकाला सांगण्याची प्रबळ इच्छा असून सुद्धा त्या इच्छेला आवर घालावा लागणार होता. मात्र त्यांच्या वतीने तो आनंद मांडवी आणि श्रुतकीर्तीने साजरा केला. मांडवी माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीला बोलवण्यासाठी त्यांच्या प्रासादाकडे धावली, तर श्रुतकीर्ती जागच्या जागीच आनंदाने नाचू लागली. तिन्ही राजमाता सीतेला भेटण्यासाठी तिच्या प्रासादात आल्या. तिघींनी सीतेला आशीर्वाद दिले आणि तिला अनुभवाच्या 4 गोष्टीही सांगितल्या. उर्मिला तिथेच असल्याने तिनेही राजमातांनी सांगितलेली माहिती ऐकली. वस्तुतः या प्रसंगी सीतेला श्रीरामांची आठवण येत होती, कारण तिच्या गर्भात त्या दोघांच्या शाश्वत प्रेमांची फुले बहरत होती. मात्र श्रीराम राजसभेत होते. राजसभेचे कामकाज संपल्यावर श्रीराम त्वरित सीतेला भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात आले. त्यांनाही अतिशय आनंद झाला होता. वनवासाचा कष्टप्रद काळ सीता आणि श्रीराम या दोघांनाही त्यांच्या डोळ्यासमोर येऊन गेला. नाथ, दास्यांचे आणि मातांचे असे मत आहे की माझ्या उदरात पुत्रगर्भ आहे. जर खरेच आपल्याला पुत्ररत्न झाले तर त्याचे नाव काय ठेवायचे? लक्ष्मणाच्या शेजारी बसलेल्या उर्मिलेने त्याच्या डोळ्यामध्ये बघत हा प्रश्न विचारला. तुला कोणते नाव आवडेल? तुला एखादे नाव सुचवायचे असेल तर आपण त्यालाच प्राधान्य देऊ. मी अद्याप नावाचा विचार केला नाही, मात्र मला एक गोष्ट अवश्य सुचवायची आहे. कोणती? तू संकोच का करत आहेस? अवश्य सुचव. कोणत्याही नावावर सहमती किंवा असहमती दर्शवण्यापेक्षा एका अपत्याचे नाव तुम्ही ठेवा आणि दुसऱ्या अपत्याचे नाव मी ठेवेल. याबाबत तुम्हाला काय वाटते? अतिशय उत्तम. पण मला तुझी मदत हवी आहे.
अन्यथा तुला तुझ्याप्रमाणेच एखादे सुंदर नाव सुचेल आणि मला माझ्याप्रमाणेच एखादे साधे किंवा गंभीर नाव सुचेल. तुम्ही स्वतःला वृक्ष म्हणणे म्हणजे पर्वतांनी स्वतःच ठेंगणे म्हणण्यासारखेच आहे. तू आकाशाच्या उंचीचा विचार केलास तर पर्वत ठेंगणेच वाटतील. तुलना कुणाशी होत आहे हे बघणंही आवश्यक आहे. मी तुझ्याशी तुलना केल्याने स्वतःला ही उपमा दिली. तुमच्या या शब्दचातुर्यामुळे मला काय उत्तर द्यावे हेच कळत नाही. तुम्ही माझ्यावर स्तुती सुमने उधळता, मात्र मला तुमची स्तुती करू देत नाही. ही माझ्या नव्हे, तुझ्या स्तुतीची वेळ आहे. तुला आणि तुझ्या उदरातील पुत्राला प्रसन्न ठेवणे हे माझे कर्तव्यच आहे. लक्ष्मणाने अतिशय प्रेमळ स्वरात हे वाक्य उच्चारले होते. किंतु उर्मिलेच्या डोळ्यात अचानक पाणी आले. लक्ष्मणाने काळजीने विचारले, उर्मिले, तुझे डोळे का पाणावले आहेत? मी दास्यांना बोलावू का? नाही, माझे डोळे आनंद झाल्याने पाणावलेत. मी या क्षणांची 14 वर्षांहून अधिक काळ वाट पाहिली. ती सर्व वर्षे सरून आता मला हवा तो आनंद प्राप्त झाला. अगदी आपण जगत असलेल्या याच क्षणाकरिता मी 14 वर्षे स्वतःला सकारात्मक विचारांमध्ये गुंतवले. याच क्षणाचे स्वप्न पाहिले. त्यामुळे हा क्षण सत्य आहे की स्वप्न हे सुद्धा मला क्षणभर समजले नाही. उर्मिलेने स्वतःचे डोळे पुसले. उर्मिलेचा हात हातात घेत लक्ष्मण म्हणाला, या स्पर्शामुळे आता तुझी शंका दूर होईल. हे सत्य आहे, स्वप्नवत सत्य. सत्याला अनेकदा कडवट म्हटले जाते, मात्र आजचे हे सत्य अतिशय मधुर आहे, तुझ्या आवाजाप्रमाणेच. सत्याचा हा एकमेव प्रकार आहे जो आनंददायी आहे. ज्या घटनेला आपल्या मनाने अशक्य प्राय समजले असते ती घटना घडताना स्वप्नवतच वाटते. मात्र ते सत्य असते आणि हे सत्य असण्याची खात्री झाल्यावर होणारा आनंदही तितकाच मधुर असतो. नाथ, 14 वर्षे या प्रासादामध्ये केवळ एकांताचा निवास होता. मी तुमच्यासह वनातच होते. इथे केवळ आपला एकांत होता. या प्रासादाचा प्रत्येक कण एकांताने भरला होता, मात्र आता तो प्रत्येक कण आनंदाने भरलेला आहे. 14 वर्षापूर्वी प्रत्येक क्षण नकोसा वाटत होता, आता प्रत्येक क्षण हवासा वाटत आहे. माझ्या मनात हीच भावना आहे. पण तुम्ही पहिल्या पुत्राचे नाव काय ठेवणार आहात, मलाही कळू द्या, उर्मिलेने पुन्हा विचारले. तुझ्या पुत्राचे नाव तुझ्यापासून मी कसे लपवणार? उर्मिले, माझ्या मनात अंगद हे नाव आहे. अंगद, ज्याला इतर कुणाच्याही सहाय्याची आवश्यकता नाही, ज्याचे शरीर आत्मा धारण करण्यासाठी सक्षम आहे, असा अंगद. नाव अगदी सुंदर आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी अंगद नावाच्या एका राजाचा उल्लेख केला होता. त्या राजाची आणि तुमची विशेष मैत्री आहे का? राजाचा नव्हे, राजपुत्राचा उल्लेख केला होता. अंगद हा किष्किंधेचा राजपुत्र आहे. महाराज सुग्रीवांनंतर किष्किंधेचे साम्राज्य तोच सांभाळणार आहे. युद्धातही त्यांनी आम्हाला बरेच सहाय्य केले. अंगद सुद्धा रामभक्त आहे. लंकानरेश रावणाला त्याचा पायही हलवता आला नव्हता, इतके सामर्थ्य त्याच्या अंगी आहे. त्यामुळे अंगद हे नाव त्याला शोभते. तसा सामर्थ्यवान पुत्र आपल्याला प्राप्त व्हावा. लक्ष्मणाला अंगदाची आठवण झाली. हो, आपण पुत्राचे नाव अंगद हेच ठेवू. कन्यारत्न प्राप्त झाले तर तिच्या नावाचा विचारही वेळीच करायला लागेल. निसंशय कन्या झाली तर ती तुझ्याप्रमाणे सुंदर आणि लाघवी असेल. पुत्र झाला तर तो तुमच्याप्रमाणे पराक्रमी आणि शूर असेल. उर्मिलेने लक्ष्मणाला योग्य प्रतिक्रिया दिली. दोघांनी एकमेकांकडे पाहून स्मित केले. सीता आणि उर्मिलेच्या गर्भसंस्कारासाठी मंत्रपठणाचे आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याच्या काही दिवसांपूर्वी अजून एका वार्तेने अयोध्येचा आनंद द्विगुणित झाला. मांडवी आणि श्रुतकीर्तीही गर्भवती झाल्या. भरत आणि शत्रुघ्नालाही पितृत्व लाभणार होते. सर्वत्र आनंदी आनंद झाला. एका वर्षात ठराविक अंतराने चौघींना अपत्य सुख प्राप्त होणार होते. 5 मुले अयोध्येच्या राजप्रासादात जन्म घेणार होती. नव्या पिढीला जन्म देऊन काळ काट टाकत असतो. नव्या पिढीचे धोरण, विचार, आकांक्षा, वृत्ती आणि क्षमता संपूर्णतः वेगळ्या असतात, किंबहुना अद्ययावत होत असतात.
मनुष्य वृद्ध होताना नव्या युगाची आव्हाने पचवण्याची क्षमता गमावत असतो आणि त्यांचे अपत्य त्या क्षमतेला धारण करत असतं. अयोध्येच्या राजकुळाची नवी पिढी कशी असेल याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. हा केवळ एका कुटुंबाचाच नव्हे, अयोध्येचाच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाच्या कुतूहलाचा विषय होता. कारण अयोध्येच्या भावी सम्राटावर संपूर्ण विश्वाचे भवितव्य अवलंबून होते. ती एक व्यक्ती सर्व साम्राज्यांना युद्ध करण्यास प्रवृत्त करू शकत होती किंवा संपूर्ण विश्वात शांती प्रस्थापित करू शकत होती. श्रीरामांच्या कार्यकाळात अयोध्येच्या सेनापतींनी साम्राज्य विस्तारांचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे पुढील पिढ्यांना साम्राज्याचा विस्तार करण्याची आवश्यकताच नव्हती. ते अयोध्येचे साम्राज्य कसे टिकवतील हा मुख्य प्रश्न होता. सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती गरोदर असताना श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न युद्धाच्या विविध योजना आखत होत्या. संपूर्ण भारतवर्षावर अधिपत्य प्रस्थापित करण्याकरिता रघुवंशाचे पुरुष सज्ज होते. राजप्रासादात अतिशय मंगलमय वातावरण होते. वेदपठण सुरू होते. देवादेविकांच्या प्रेरणादायी कथा सांगून ऋषी गर्भसंस्कार करत होते. त्या कथांमध्ये युद्ध, नीती, सदाचार, विवेक, प्रज्ञा, करुणा, न्याय आणि विद्या या सर्वांचा उल्लेख होता. त्या कथा ऐकून चौघींचे अंतःकरणही प्रसन्न आणि उल्हासित झाले होते. चौघी सदाचाराचा आणि पराक्रमाचा विचार करीत होत्या व या विचारांचे संस्कार गर्भावर घडत होते. अयोध्येच्या नव्या पिढ्यांनीही सामर्थ्याची, ज्ञानाची आणि ईश्वराची उपासना करावी याकरिता गर्भसंस्कार केला जात असे.